तू करता वही है जो तू चाहता है, लेकिन होता वही है जो वो चाहता है। इसलिए कर वही जो वो चाहता है, फिर होगा वही जो तू चाहता है. रसिको हो, नमस्कार. अनेकदा आपल्याला असं वाटतं की आपण सत्कर्म अर्थात चांगलं कर्म करतो, पण त्याची दखल कोणीच घेत नाही. कोणी साधी कौतुकाची थाप देत नाही की कोणी थँक्यू म्हणत नाही. असा थँकलेस जॉब करण्यापेक्षा आपण आहे ते आपलं कर्म करावं असं वाटतं. पण गंमत माहिती का, आपल्या चांगल्या वाईट प्रत्येक कामाची दखल तो भगवंत घेत असतो. त्याचीच छानशी गोष्ट. एकदा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन दोघेही फिरायला निघाले होते. वाटेत त्यांना एक भिक्षेकरी दिसला. त्याची अवस्था पाहून अर्जुनाला दया आली. अर्जुनाने त्याला आपल्याकडच्या सुवर्णमोहरांची थैली त्याला दिली. भिक्षेकराला आनंद झाला. कधी नव्हे ते एवढ्या सुवर्णमोहरा पाहून तो आनंदून गेला. त्याने दोघांना नमस्कार केला आणि आपल्या घरी आनंदाने जायला निघाला. पण वाटेत एका चोराने त्याच्या त्या थैलीवरती डल्ला मारला. नाराज होऊन दुःखी होऊन तो भिक्षेकरी घरी आला. आपल्या पत्नीला सांगितलं. पत्नीने त्याचं सांत्वन केलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्या कामाला सुरुवात केली. भिक्षा मागू लागला आणि त्यावेळेला पुन्हा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाने ते पाहिलं. अर्जुनाने त्याला विचारलं की कालच तर तुला सुवर्णमोहरा दिल्या होत्या आणि आज तू पुन्हा भिक्षा मागतोय. त्याने हकीकत सांगितली. अर्जुनाला पुन्हा दया आली. अर्जुनाने आपल्याकडचा मौल्यवान मोती त्याला भेट म्हणून दिला. त्याला पुन्हा आनंद झाला. नशीब आपल्यावरती कृपावंत आहे, भगवंत कृपावंत आहे म्हणून या भिक्षेकराने आनंदाने तो मोती घेतला, दोघांना नमस्कार केला आणि यावेळी मात्र जपून तो मोती घरी आणला. बायकोला सांगणार, पण बायको घरी नव्हती. ती नदीकाठी पाणी भरायला गेली होती. त्याने एका गाडग्या मडक्यामध्ये तो मोती ठेवला होता, सांभाळून ठेवला होता आणि तो आपल्या नित्य कामाला निघाला. पण त्यावेळेला बायको नदीवरून पाणी भरून आली आणि पाणी थोडं कमी पडेल अशा विचाराने तिने उरलेला ते छोटासा तो माठ, ते गाडगं मडकं सुद्धा आपल्याबरोबर घेतलं आणि ती पाणी भरायला निघून गेली. घरी आल्यावरती या भिक्षेकराने सगळ्या घरामध्ये शोधाशोध केली. बायको पाणी भरून आलेली होती आणि तिने विचारलं, काय एवढं शोधताय? त्याने सांगितलं की एक बहुमूल्य मोती मला मिळाला होता, तो एका माठात मी इथं ठेवला होता. बायको म्हणाली की आपलं दुर्दैव म्हणायचं, कधी नव्हे तर मी तोही माठ पाण्यात भरून आणला आणि कदाचित तो मोती. दोघांनी कपाळाला हात लावला. आपल्या नशिबात सुख नाहीच म्हणायचं तर. दुसऱ्या दिवशी पुन्हा हा भिक्षा मागायला गेला. यावेळी मात्र अर्जुनाने विचारलं की भगवंता, ह्याच्या बाबतीत हे असं नेमकं काय घडतंय? त्याच्याकडून परिस्थिती ऐकल्यानंतर त्याला दया आली. कृष्णाला विचारतोय. कृष्ण म्हणतात, थांब जरा. कृष्णाने आपल्याकडच्या 2 तांब्याच्या मुद्रा त्याला भिक्षा म्हणून दिल्या. भिक्षेकरी विचार करतोय की कृष्णाचा मित्र आपल्याला सुवर्ण मोहरा देतोय आणि खुद्द भगवान आपल्याला तांब्याच्या मुद्रा देतात. पण भिक्षा ही भिक्षा असते, जी मिळाली ती घ्यायची असते. जे दानपदरात मिळालं ते भाग्याचं म्हणायचं आणि असं म्हणून त्याचा स्वीकार करायचा असतो. भिक्षेकराने त्या 2 मुद्रा घेतल्या, नमस्कार केला आणि निघाला. वाटेत त्याने विचार केला की या तांब्यांच्या 2 मुद्रांचं मला काहीच उपयोग नाही. याच्याने काय माझ्या संसाराला हातभार लागणार? त्यापेक्षा तो वाटेने जात असताना तिथे एक त्याला मासेमार दिसला. त्याने नुकताच एक मासा आपल्या जाळ्यात ओढला होता. याने विचार केला की त्या 2 मुद्रा द्याव्या आणि ती मासोळी आपल्या ताब्यात घ्यावी आणि तिला तरी जीवदान द्यावं. असं म्हणत त्याने ते 2 मुद्रा देऊन मासोळी ताब्यात घेतली. आपल्या कमंडलूमध्ये, आपल्या त्या गाडग्या मडक्यामध्ये फुटक्या ती मासोळी पाणी घालून त्याच्यात ठेवली आणि नदी दिसताच तो तिला त्यात प्रवाहित करणार होता. मासोळी ताब्यात घेतली आणि नेमकी तीच मासोळी निघाली जिने पाण्यामध्ये तो मोती गिळंकृत केला होता. त्या मासोळीने तो मोती त्या पाण्यात सोडला आणि जेव्हा या भिक्षेकराने त्या मासोळीला जीवदान दिलं, त्याने बघितलं तर आपल्या या छोट्याशा मडक्यामध्ये पुन्हा एकदा तो मोती सापडला. आनंदाने तो घरी आला आणि घरी येत असताना तो जोरजोरात ओरडू लागला, सापडला सापडला सापडला. आणि त्याच वेळेला तो चोर, तो सुद्धा त्या वाटेने जात होता आणि त्याला वाटलं की ह्याने कदाचित मला ओळखलं. म्हणून भीतीने आपल्या कडोसरीला बांधलेली ती सोन्याची थैली घेऊन तो धावत धावत तिथे आला आणि म्हणाला, बाबा तू तुझी सोन्याची थैली घे, पण राजाला माझी तक्रार करू नको, मला शिक्षा सुनावतील, देहदंड होईल, त्यामुळे तू हे प्रकरण इथेच थांबव. सोन्याची थैली मिळाली, मोती मिळाला आणि दुसऱ्या दिवशी पासून तो भिक्षेकरी आनंदाने येऊन ह्या दोघांना सांगू लागला. त्याच्या बायकोला आनंद झाला. अर्जुनाने विचारलं की भगवंता हे काय आहे, काय तुझीच लीला आहे?
तेव्हा भगवंत म्हणतात, अरे जेव्हा तू स्वखुशीने दान केलंस ना, त्यावेळी मिळालेल्या पैशातून तो स्वतःच्या सुखाचा विचार करत होता, स्वतःच्या संसाराचा विचार करत होता. पण ज्यावेळी त्याला 2 तांब्याच्या मुद्रा मिळाल्या, त्याचा मात्र आपल्याला हातभार लागणार नाही, निदान आपण दुसऱ्याला तरी त्याची काही मदत करता येईल का, या विचाराने प्रेरित होऊन जो माझ्यासारखं कर्माला प्रवृत्त झाला, त्याची सोय करण्यासाठी म्हणून पुढचा हातभार मीच त्याला दिला. म्हणजेच रसिक हो, आपण केलेल्या प्रत्येक चांगल्या कामाची आणि दुसऱ्याला केलेल्या मदतीची नोंद भगवंत स्वतः घेत असतात, याची अगदी खात्री बाळगा. आणि सत्कर्म करणं थांबवू नका, कारण आजच्या जगामध्ये चांगली कर्म करणाऱ्या लोकांची उणीव आहे. पूर्वी 100मध्ये एखादा वाईट होता, आता 100त एखादा चांगला असतो. ती चांगली व्यक्ती बनण्याचा आपण प्रयत्न करूया आणि सत्कर्म करत हे जग आपल्या अस्तित्वाने सुंदर बनवण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.